झी 24 तास एक पाऊल पुढे। तर उस्मानाबादेत शासकीय चारा छावणी बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। पाथरूड बार्शी रस्त्यावर शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। शेतकऱ्यांनी गुरं रस्त्यावर सोडली। गुरं न्यायची तरी कुठे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। उस्मानाबादमधल्या भूम तालुक्यातल्या वालवड पाटसंगावी इथं गेल्या 3 महिन्यांपासून जनावरांसाठी चारा छावणी सुरू आहे। त्यात जवळपास 1000 जनावरं आहेत। आजपर्यंत या छावणीवर 30,88,000 रुपये खर्च झालाय। पण गेल्या 15 दिवसांपासून छावणीतल्या गुरांना चाराच मिळालेला नाही। त्यातच चारा पाण्याअभावी एका दुभत्या गायीचा मृत्यू झाला। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी पाथरूड बार्शी रस्त्यावर गुरं बांधून आंदोलन केलं। चारा नाही आणि जनावराला पोटभर पाणी प्यायला भेटत नाही। ऊन असलं तपत, त्याच्यामुळे जनावर उपासमार, काही लोकांची जनावर मिली छावणीवर, काही ह्या ठिकाणी सोडून द्यायची पाळली। दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 22 छावण्या असून 19,000 जनावरांसाठी आतापर्यंत 5,85,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आलाय। चारा छावणीतल्या भ्रष्टाचाराची वारंवार तक्रार करूनही प्रशासनानं याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचं उघड झालंय। छावणी चालक आणि शासन यांना मिळून केलेल्या भ्रष्टाचाराचा फटका शेतकऱ्याला बसतोय। शेतकऱ्याची जनावरं मरतायत, या गोष्टीचं कोणालाही देणं घेणं नाही, ना प्रशासनाला ना शासनाला। म्हणून आम्ही सगळी जनावरं रस्त्यावर घेऊन बसलोय। त्यामुळे छावणीतल्या जनावरांना त्वरित चारा पाणी न मिळाल्यास आंदोलन आणखी भडकण्याची चिन्ह आहेत। महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।